स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. ओके, सो आज आपण बघणार आहे 7 चक्र. काल जरा क्लास संपल्या माझ्या मुलाला जरा जास्ती ताप चढलेला होता, म्हणून ज्या लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या पाठवणार होती त्या काल पाठवणं झालं नाही. तर त्याच्यामुळे आज तुम्हाला संध्याकाळी ते व्हिडिओच्या लिंक्स भेटून जातील. औरा क्लिन्झिंगचे जे मी व्हिडिओ पाठवणार होती तर ते तुम्हाला पाठवून देणार. ओके, तर त्याच्यामुळे काल ते शक्य झालं नाही आणि म्हणून ते राहिलं. तर आज तुम्हाला त्या संध्याकाळी त्या लिंक भेटून जातील. ओके, सो लेट स्टार्ट टुडेज सेशन. आज आपण जाणून घेणार आहे आपलं 7 चक्र आणि जीवनाचा आनंद. लक्षात घ्या, उद्याचा आपला क्लास दुपारी 2 ते 5 या वेळात होणार आहे. उद्याचे टॉपिक आहे पॉवरफुल चक्र मेडिटेशन घेणार आहे, ज्यात तुमच्या शारीरिक आणि मानसिक तणावांना म्हणजे शारीरिक आजार, शरीरावरचे दुखणे आणि मनावरचा ताण कमी करू शकणार आहे. ठीक आहे. दुसरं, उद्या आपण झिबूचे सिम्बॉल झालेत का आपले या बॅच मध्ये? झिबू सिम्बॉल्स नाही. झिबू सिम्बॉल सुद्धा उद्या मी तुमचे घेणार आहे. दुसरा टॉपिक. तिसरं, मनी मंत्रा तुम्हाला शिकवणार आहे. मनी मंत्रा उद्या शिकवणार आहे. आर्थिक समृद्धीसाठी छानसा पर्याय आहे, जे केल्याने आपल्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी होऊ शकते. तर तो उपाय उद्या आपण सेशन मध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर आजार आणि रेकीचे प्रोटोकॉल, त्याचं तुम्हाला एक पीडीएफ दिल्या जाईल की कुठल्या आजारासाठी काय. उद्या सगळे नोट्स पीडीएफ सुद्धा तुम्हाला ग्रुपवर शेअर केल्या जातील. ओके, तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आज मी जे तुम्हाला म्हटलं होतं की सेकंड थर्ड लेवलचे पूर्ण सिलेबस डिटेल्स पाठवणार होती, पण तेही काल माझ्या मुलाच्या तब्येतीमुळे पाठवणं झालं नाही. आज ते मी तुम्हाला पाठवते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सेकंड लेवलची ऍडमिशन प्रोसेस नेहमी आपली थर्सडेला चालू होते, पण काल चालू म्हणजे मी तुम्हाला मेसेज टाकलेला नाही आहे. ज्या कुणालाही सेकंड लेवल मध्ये यायचं आहे, आपला 16 तारखेपासून नवीन बॅच चालू होणार आहे. 16 पासून नवीन लेवल 2 ची बॅच चालू होईल. 16 तारखेपासून ती बॅच आपली सेकंड लेवलचे 10 दिवस, त्याच्यानंतर मास्टर लेवलचे 10 दिवस, आणि तुम्हाला जे 2 कोर्सेस या लेवल 2 आणि लेवल 3 सोबत भेटणार आहे ऍज अ गिफ्ट, ते म्हणजे क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग. म्हणजे 4 कोर्सची टोटल मल्टिपल टाइम तुम्ही कितीदा बॅच रिपीट करू शकता. मात्र 5,000 रुपये फी आहे. कुठल्या नंबरवर पेमेंट करायचा, कोर्स सिलेबस काय आहे हे तुम्हाला आज रात्री मिळून जाणार आणि आजपासूनच तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट करायची लास्ट डेट आहे आपली 15च्या रात्रीपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. 16ला हार्डली सकाळी, पण 16 नंतर येणाऱ्या पेमेंटला 9,000 रुपये फी पडेल. आणि माझं जीएसटी साठी चालू आहे. पुढच्या बॅचला कदाचित ही फी 5,000 प्लस जीएसटी एवढी राहील, कारण मी 5,000 पेक्षा कमी फी घेऊ शकत नाही. ते मला बाकी स्टाफ आणि सगळं जे मेंटेन करायचं आहे त्याला ते परवडत नाही. मला अत्यंत कमीत कमी फी आहे. या आधी माझी ही फी 3,000, 4,000 आणि 5,000 होती. लेवल 1 3,000, सेकंड लेवल 4,000, थर्ड लेवल 5,000. पण माझे सगळे ग्रॅटिट्यूड सेशन चालू आहेत, त्याच्यामुळे सध्या ही फी आहे, पण त्याच्यापेक्षा कमी मी करू शकत नाही. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायची आहे, प्रोसेस आजपासून सुरू होईल रविवारी रात्री, आणि सगळ्यांना नवीन व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन केल्या जाईल. सेकंड लेवलच्या 16 तारखेला आपला याच वेळेस 5:30 ते 6:30 क्लास राहणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि तुम्हाला फक्त जे लोक सेकंड थर्ड लेवलला येतील त्यांनाच रेकी लेवल 1, रेकी लेवल 2, रेकी लेवल 3 असे 3 सर्टिफिकेट दिले जातील. ठीक आहे. पण ते सर्टिफिकेट केव्हा मिळतील? तुमची मास्टर लेवल कंप्लीट झाल्यानंतर. क्लिअर. रेकीचे मास्टर लेवल कंप्लीट झाल्यानंतर 3ही सर्टिफिकेट तुम्हाला दिले जातील. जे लोक सेकंड थर्ड लेवल असतात त्यांना दररोज माझ्यासोबत 1 तासाचा वेळ दिलेला आहे. त्याच्यात तुम्ही तुमचा क्वेश्चन आन्सर्स विचारू शकता, प्रश्न विचारू शकता. काल आपल्यापैकी एका मॅडमनी 10:15 वाजता फोन केला. कसं आहे ना, रात्री इन जनरल कुठल्याही याच्यात फोन करू नये.
ठीक आहे. आपला ऑफिशियल टाइमच 12:30 ते 6:30 आहे. त्याच्यानंतर आपण कॉल घेत नाही. 7 पर्यंत फक्त आपले जे बाकीचे कुणाला क्रिस्टल ऑर्डर किंवा टाकायचं असते तर त्याचं टायमिंग असतं. ओके. तर अशा पद्धतीने सेकंड लेवल आपली मंडे पासून चालू होणार आहे. याची सगळ्यांनी ज्यांना कुणाला यायचं असेल, काही अडचणी असतील तर उद्या आपल्याला ऍट लास्ट डे मध्ये क्वेश्चन आन्सर्स पण आपण घेणार आहे. तर आज आपण आपला टॉपिक चालू करूया, 7 चक्र आणि जीवनाचा आनंद. बघा, पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखू शकणार आहे की त्याच्या जीवनात जर काही प्रॉब्लेम आहे तर तो नेमका का आहे हे पण तुम्ही ओळखू शकणार आहे. व्हाय? आणि ज्यांना कुणाला, जे लोक ग्रुपवर ऍड नाही आणि त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडनं किंवा कुणाकडनं तरी लिंक मिळालेली आहे, त्यांच्यासाठी मी नंबर शेअर करते. त्या नंबरवर आता मेसेज करा म्हणजे तुम्हाला ऍड केल्या जाईल ग्रुपवर. बाकीची माहिती किंवा आपला हा ऑफिसचा नंबर आहे. एक मिनिट. बरेच लोक म्हणून राहिले आम्हाला ग्रुपवर ऍड करा ऍड करा. इथे मेसेज टाकून काहीच फायदा होत नाही, कारण मी लाईव्ह सेशन घेत असते, माझ्याजवळ कुठलंच नाही आहे. तुम्ही या नंबरला कॉल करा, 7350246653, 7350246653. हा नंबर तुम्ही डॉक्टर मंजुषा तांडेकर किंवा वर्टिक्स हिलिंग सेंटर या नावाने सेव्ह करून ठेवू शकता. 7350246653 या नंबरवर ज्यांना कोणाला ग्रुपवर ऍड केलं नाही त्यांनी मेसेज करा, कारण आपला स्टाफ 6:30 पर्यंतच अवेलेबल असतो. 6:30 नंतर तुमचं काम होणार नाही. उद्या तुम्हाला त्याच्यासाठी रिक्वेस्ट करावी लागेल 12:30 वाजता. स्टाफचा टायमिंग आहे आपला 12:30 ते 6:30 हाच आपला ऑफिसचा टायमिंग आहे का. ठीक आहे. केव्हाही कॉल करू नका आणि कॉल करण्यापेक्षा जनरली व्हॉट्सअप मेसेज टाका, लवकर तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन मिळेल. ओके. सो सुरू करूया आजच्या टॉपिकला. सगळ्यात महत्वाचं 7 चक्र. दीज आर, काय आहे 7 चक्र? दीज आर ऑल द एनर्जी सेंटर्स. आपल्या 7 ग्लँड्स जे आहेत ना, त्या या 7 चक्रांच्या जागी आहे. आणि हे 7 चक्र अगदी न्यूबॉर्न बेबी पासनं मोठ्या व्यक्तीपर्यंत असतात. पण असं का घडतं? जर ईश्वराने प्रत्येकाला 7 चक्रा दिल्या तर मग एखादा व्यक्ती एखाद विशिष्ट गुणामध्ये हुशार आहे, एखाद्या विशिष्ट क्वालिटीमध्ये एखादा व्यक्ती हुशार आहे आणि एखादा व्यक्ती मात्र हुशार नाही आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला फायनान्शियल खूप समृद्धी मिळाली आहे, एखादा व्यक्ती दररोजच्या उदरनिर्वाहासाठी झटत असतो, एखादा व्यक्ती थोड्या परिश्रमामध्ये यशस्वी होतो, किंवा एखादा व्यक्ती खूप प्रयत्न करूनही अपयशी होतो. काय रिझन्स आहे? देऊ त्याचं उत्तर 2 मिनिटात पुढच्या, की तुम्हाला इथून कळेल की क्यों हो रहा है. तर आज विचार करा, या चक्रांच्या एनर्जीला पूर्ण म्हणजे विदेशांमध्ये सुद्धा मान्य केल्या गेलेला आहे. ओंकार जो आपण म्हणतो की नाही, ओंकाराचा जाप हा आपण किती प्राचीन पासून वापरतो, पण नासाला आता कळलं की सूर्याचा ध्वनी ओंकार आहे. त्याच पद्धतीने असे बरेचसे उदाहरण आहेत. एक मिनिट. प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवते की क्यों होता है ऐसा. Let me share first. बघा, न्यूबॉर्न बेबी जो असतो, छोटस बाळ असतं, तेव्हाही त्याच्यामध्ये 7 चक्र असतात, पण हे बंद स्वरूपात असतात.
कळी स्वरूपात असतात. ठीक आहे, या लहान बाळाचे सगळे 7ही चक्र कळी स्वरूपात आहे. पण जसा जसा व्यक्ती मोठा होतो, त्याच्या आजूबाजूचं वातावरण, त्याच्या औरामध्ये येणारी एनर्जी किंवा त्याला मिळणाऱ्या संधी, या भरोशा याच्यामुळे हळूहळू त्यांचे चक्र हे पूर्णपणे फुलतात. पण मग का बरं एखाद्या व्यक्तीच्या जीवनात विशेष कमतरता असते किंवा विशेष समृद्धी असते, याच्या मागचं रिझन, व्यक्ती लहानाचं मोठं होत असताना हे आहे बंद चक्र बाल्यावस्थातलं आणि हे आहे वयस्क चक्र फुललेलं. पण व्यक्ती लहानाचं मोठं होत असताना त्याचे काही चक्र ओपन होतात, तर काही चक्र विकृती अवस्थेत ओपन होतात, म्हणजे गरजेपेक्षा जास्ती ओपन होतात, तर काही चक्र बंद राहतात. आणि या चक्रांच्या अवस्थेनुसार त्या व्यक्तीच्या जीवनातलं यश किंवा अपयश ठरत असतं. आता आपण प्रत्येक चक्राचं महत्व समजून घेऊ इथे, की कुठलं चक्र कशासाठी कामाचं आहे आणि का बरं. आता एक थोडक्यात, प्रत्येक चक्र डिटेलमध्ये सांगते, पण एक थोडक्यात सांगते. आता हे व्यक्तीचं हे जे आहे ना, हृदय चक्र बंद आहे या व्यक्तीचं. या व्यक्तीचं हृदय चक्र बंद आहे. हा व्यक्ती नक्की कंजूस राहणार आहे, किंवा त्या रिलेटेड जे ऑर्गन आहे तिथे काहीतरी प्रॉब्लेम राहील. आता या व्यक्तीचं जे बघा विकृत चक्र कोणतं दिसत आहे, मणिपूर चक्र हे विकृत दिसत आहे या व्यक्तीचं. नाभीच्या 3 बोट वर असलेलं मणिपूर चक्र विकृत अवस्थेत वाढलेलं आहे. म्हणजे काय आहे, हा व्यक्ती, याला एक तर डायजेस्टिव्ह सिस्टीमचे मोठे आजार असतील, नाही तर याच्या इच्छा ज्या आहे ना त्या एक ना धाड 12 वर चिंध्या असं त्याचं जीवन असेल. या पद्धतीने प्रत्येक चक्र, आता बघा इथे या व्यक्तीचं स्वादिष्ठान चक्र बंद आहे. समजा ही इमेज आहे, स्वादिष्ठान चक्र बंद आहे. स्वादिष्ट आणि हे जे खालचे जे 5 चक्र आहेत थ्रोट चक्रापर्यंत, हे 5 चक्र जे आहेत ते आपल्या 5 तत्वांवर निर्धारित आहे. ते तत्वही आपण समजून घेणार आहे की कुठल्या चक्राचं कुठलं तत्व आहे. हृदय चक्रापासून म्हणजे लेव्हल 1चं तुमचं अटुनमेंट झालं तेव्हा तुमचे वरचे 4 चक्र ओपन केल्या गेले. हृदय चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि क्राउन चक्र. खालचे 4 चक्र जे आहेत, म्हणजे हृदय चक्राच्या खालचे मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि रूट चक्र, हे भौतिक जीवनाच्या डेव्हलपमेंटसाठी आहे. तुमचं गाडी घ्यायची, घर घ्यायचं, बंगला घ्यायचा आहे, तुमचं वैवाहिक जीवनाचं रिलेशनशिप किंवा जीवनाची स्थिरता, ही खालच्या चक्रावर, आणि हृदय चक्र वरच्या 3 चक्रांना आणि खालच्या 3 चक्रांना बॅलन्स ठेवायचं काम करतं हृदय चक्र. आता होतं काय, व्यक्ती जेव्हा या 7ही चक्रांना ऍक्टिव्ह करतो तेव्हा तो एक एनलाइटेंड व्यक्ती, म्हणजे एक संपूर्ण जागृत पुरुष किंवा संपूर्ण जागृत व्यक्ती बनतो, आणि त्याचं इडापिडा आणि आपला सुषुम्ना नाडी त्याची ऍक्टिव्ह होते, आणि त्याच्यामुळे त्याच्या कुंडलिनी जागृत, पण सर्वसाधारण सामान्य मनुष्याची कुंडलिनी जागृती हे ध्येय नसायला पाहिजे. ईश्वराने आपल्याला हा ध्येय दिलेला आहे. जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत आपल्या या भूतलाची चांगला संबंध आहे. मग या देहामध्ये रेकीच्या 5 तत्वांशी स्वतःला जोडून माझ्या आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ व्हावा, एवढी प्रार्थना जरी आपण केली आणि सुखी, समाधानी, परमसुखी असं जीवन जर जगलं, आरोग्य संपन्न जीवन जगलं, सफिशियंट आहे की नाही. कारण कुंडलिनी जागृतीसाठी जी मानसिक अवस्था लागते किंवा जी प्लेस लागते ती सहजा आजच्या आधुनिक काळामध्ये आपल्याकडे उपस्थित नाही आहे. आणि बरेच लोक असे आहेत ज्यांनी स्वबळावर कुंडलींचा प्रयत्न केला आणि चांगल्या सुशिक्षित लोकांनी आपलं मानसिक संतुलन बिघडून घेतलेलं आहे. असेही उदाहरणं तुम्हाला गुगलवर सर्च केल्यावर मिळतील. म्हणून कुंडलिनी जागृती हा आपला ध्येय नाही आहे. रेकीचा मुख्य उद्देश आहे जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. त्याच्यासाठी आपल्याला आपले चक्र ऍक्टिव्हेट ठेवायचे आहेत. क्लिअर. आता आपण आपले 7 चक्र कोणते आहेत ते समजून घेऊ आणि त्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम समजून घेणार आहे.
ओके, तर आपलं जेव्हाही आपल्याला ब्रह्मांडी ऊर्जांचं जे कनेक्शन होतं ते आपल्या क्राऊन चक्रापासून होत असतं, ठीक आहे. पण जेव्हा आपण चक्रांचं हिलिंग करणार आहे, चक्रांना ऍक्टिव्हेट करतो, ते आपण रूट चक्रापासून करत असतो. आणि म्हणून पहिलं चक्र हे नसून पहिलं चक्र हे आहे. इथून पुढे पुढे विकास होत होत जाऊन आपलं क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट होत असतो. पण रेकीची ब्रह्मांडीय ऊर्जा किंवा प्राण ऊर्जा, जी आपण ज्या एनर्जीवर आपण जिवंत आहे, ती ऊर्जा आपल्याला या चक्रापासून मिळत असते. आणि म्हणून आपल्याला जेव्हा आपण खालचे चक्र बॅलन्स करत करत जातो, तेव्हा इथे सकारात्मक ऊर्जांचा जो फ्लो तयार होतो, सहस्त्रादल चक्र म्हणतात त्याला, त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये स्टेबिलिटी, सुख, समाधान मिळत असते. ठीक आहे. आता आपण प्रत्येक चक्राला डिटेलमध्ये समजून घेऊ. तर पहिले चक्र कोणते आपलं? रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र. रूट चक्र म्हणजेच मूलाधार चक्र हे आपल्या जीवनातील सगळ्यात महत्वाचं चक्र आहे. कारण जीवनामध्ये स्थिरता, आता मी जे गोष्टी एक्सप्लेन करणार त्याच्यानुसार तुम्ही समजून घ्यायचं आहे की नेमकं आपल्याला कुठल्या याच्यावर मेहनत करायची आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या स्वभावानुसार त्या व्यक्तीला ओळखू शकणार की नेमका कशा पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम चालू आहे, चढ उतार चालू आहे. आतापर्यंत आपण व्यक्तीला दोष दिला, त्याच्या वागण्याला दोष दिला, आता आपण त्याच्या चक्रांना भर देऊ. पण लेवल 1 मध्ये हे पॉसिबल नाही की तुम्ही डिस्टन्सनी हिलिंग करू शकाल, पण कारण तेवढा वेळ व्यक्ती तुमच्या समोर उपस्थित राहत नाही म्हणून. ओके, तर सात चक्र हे आपल्या स्पाइन मध्ये आहेत. कुठे आहेत? स्पाइन मध्ये यांची एनर्जी आहे. आपले जे स्पाइन मध्ये किंवा आपल्या 7 ग्लँडची जी एनर्जी आहे, जिथे जे 7 सेंटर्स आहेत 7 ग्लँडचे, आणि स्पाइन मध्ये चक्रांच्या जागा जवळपास सारख्याच आहेत. ठीक आहे. मूलाधार चक्र, मूलाधार चक्र जे आता तुमच्या समोर आहे, याची जी जागा आहे, ही जागा पुरुषांच्या जी रीढची हड्डी आहे, स्पाइन आहे, त्याच्या शेवटी जे त्रिकोणी हाड आहे, ज्याला आपण लोअर बॅकचे असतो माकड हाड जे म्हणतो, ते जे माकड हाड आहे, आणि महिलांच्या बीजकोशांची जागा म्हणजे रूट चक्राची जागा आहे. ही बघा, लास्ट बोन पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये त्यांचे जे बीजकोशांची जागा, ही रूट चक्रांची जागा आहे. याचा बीज मंत्र कोणता आहे? लम. याचा बीज मंत्र कोणता आहे? लम हा याचा बीज मंत्र आहे. रंग याचा लाल आहे. ठीक है। यह चक्र शरीर में भौतिक जीवन शक्ति का स्थान है जो जीवन के लिए प्रेरित करता है। यह कुंडलिनी जागृति का प्रचुरता का परिचायक है। संबंधित अंग सुपरनील ग्रंथि, किडनी, त्याच्यानंतर सृजन युरिनरी ब्लॅडर, त्याच्यानंतर याचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व. या चक्राचं तत्व कोणतं आहे? पृथ्वी तत्व. आता रंग लाल आहे, भौतिक जीवनशक्ती, सृजन शक्तीचा परिचारक आहे. जर हे चक्र ऍक्टिव्ह असेल तर जीवनामध्ये तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी राहील. आणि नाही तर आपल्या घरात बघा आजूबाजूला लोक असतील, जा रे एक ग्लास पाणी आणून दे दे असं म्हणणारे लोक आहे, जे एवढे जड आहेत की ते जागेवरून उठूही शकत नाही. म्हणजेच काय? त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे. असे जे लोक म्हणतात की जा रे पाणी आणून दे, किंवा तिथेच रिमोट पडलाय टीव्हीचा, दे रे तो रिमोट माझ्याकडे, असे जर लोक आपल्या आजूबाजूला आहे तर समजून जायचं की यांचं रूट चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या लोकांना किडनी आणि ब्लॅडर संबंधी किंवा स्पाइन रिलेटेड प्रॉब्लेम असतात. शरीरावर कुठेही हाडांचे दुखणं असतील तर त्यांचं रूट चक्र ब्लॉक असतं. शरीरावर कुठेही हाडांचं दुखणं असेल, रूट चक्र ब्लॉक असतं. ठीक आहे. शक्तीचा स्रोत आहे चेतना, स्फूर्ती. जीवनामध्ये सतत ऍक्टिव्हपणे काम करणाऱ्या व्यक्तीचं रूट चक्र स्थिर असतं, आणि नाही तर तो व्यक्ती जड़ता और सुस्ती में पड़ा रहता है. किसी भी प्रकार की सेवा साधना द्वारा व्यक्ति में चैतन्य स्फूर्ति बनी रहती है, जिससे व्यक्ति सदैव स्वस्थ, सुखी, आनंदित और स्वाधीन रह सकता है. अन्यथा सुस्ती के कारण जड़त्व जीवन जीकर अस्वस्थ, दुखी, असंतोषी, पराधीन होकर रह जाता है. इस चक्र का संबंध पृथ्वी तत्व से है. पृथ्वी तत्व के असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, शरीर भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं.
किसी भी प्रकार के हड्डियों के संबंधित तकलीफ का यह केंद्र है, या जड़ता यहाँ से आती है। किसी भी प्रकार की कमजोरी, चक्कर आना इसी चक्र के कारण होता है। ठीक आहे. तर जीवनामध्ये स्थिरता, स्टेबिलिटी, हाडांचे आजार असे जर काही प्रॉब्लेम असेल, अस्थिर राहत असेल, तर समजून जायचं त्याचं जे चक्र आहे, कारण हा रूट चक्र हे आपल्याला पॉवर देते जीवनातल्या चॅलेंजेसला फेस करण्याचं. म्हणून रूट चक्र आपल्याला ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. उद्याच्या मेडिटेशन मध्ये आपण या प्रत्येक चक्रावर असलेली नेगेटिव्हिटी काढून पॉझिटिव्ह एनर्जी इनटेक करणार आहे. ठीक आहे. यानंतरचं चक्र आहे ते म्हणजे सॅक्रल चक्र. याची जागा कुठे आहे? नाभीच्या 3 बोट खाली. याची जागा कुठे आहे? नाभीच्या 3 बोट खाली. याचं बीज मंत्र आहे वम आणि रंग आहे केशरी. मुख्य काय आहे याचं बीज मंत्र वम, रंग आहे केशरी. उद्या तुम्हाला एक मेडिटेशनचा ऑडिओ मिळेल बीज मंत्रांचा. त्याच्यात लम, रम, वम सगळ्याचे जे साऊंड आहे त्याचा तो तुम्हाला 21 मिनिटाचा ऑडिओ मिळेल, ज्याची प्रॅक्टिस कशी करायची ते मी उद्या तुम्हाला समजावून सांगेन. स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्राचं काय आहे महत्व? मग स्वाधिष्ठान चक्र जे आहे त्याला हारा चक्र किंवा सैक्रल चक्र पण म्हटल्या जातं. नाभि से करीब 3 इंच नीचे अवस्थित है. यह चक्र काम शक्ति का केंद्र यो अहम का परिचारक है. संबंधित अंग गोनेड ग्रंथि, जेनेटिक ऑर्गन्स दोन्ही पाए. किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे इसी चक्र से जागृत होते हैं. विचार, भावनात्मक तत्व याचं जलतत्व. या चक्राचं तत्व काय आहे? जलतत्व आहे. रंग नारंगी. प्रतिकूल प्रभाव याचं कफ, खासी, श्वास और मूत्र संबंधित रोग, युरिन संबंधित आजार. रंग नारंगी ग्लोनेट ग्रंथी सोबत संबंध. जेनेटिक ऑर्गनला नियंत्रित करणारं चक्र आहे. जर कुणा वैवाहिक जीवनामध्ये कुणाला उत्तम संततीची प्राप्ती होत नाही तर किंवा कन्सीव्ह करण्यामध्ये जर प्रॉब्लेम राहत असेल तर हे चक्र कारणीभूत असतं. कार्यक्षेत्र यह जातीय शक्ति और भावना का केंद्र है. स्त्री पुरुष आकर्षण का यही केंद्र है. शक्ति का स्रोत आत्मसर्जन, संसार सर्जन. व्यक्ति एक तो संयमित होकर अपना आत्म विकास कर सकता है या फिर असंयमित होकर उसके हाथ से एक लोकांचं काही नुकसान पण घडू शकतं. इस चक्र का संबंध जल तत्व से है. जल तत्व असंतुलित होने से कफ व सर्दी संबंधित रोग होते हैं. यूरिन संबंधी दोष होते हैं. एक तो पिशाब जो यूरिन आहे खूपदा जावला लागणं किंवा यूरिन पासच न होणं हे सुद्धा या चक्रामुळे होत असतं. बेड वेटिंगची समस्या. माझ्या एका स्टुडंटचा मुलगा 14 वर्षाचा होता. रोज रात्री बेड ओला करायचा. सेकंड लेवल मध्ये जे त्यांना मी त्याच्या चक्र बॅलन्सिंगची टेक्निक सांगितली, डिस्टन्स हिलिंग केलं, 15 दिवसात त्याचा सगळ्या डॉक्टरांना दाखवून झालेलं होतं. बेड वेटिंगची समस्या 15 दिवसांच्या हिलिंग मध्ये त्यांची कमी झाली. शरीरावर कुठे स्वेलिंग असेल तर हे चक्र जबाबदार आहे. पुरुषांच्या किंवा महिलांच्या जेनेटिक ऑर्गन्स रिलेटेड जर काही समस्या असतील ते या चक्रामुळे असतात. ठीक आहे. म्हणजे कन्सीव्ह न करणं किंवा अजून काही आजार असतील तर ते या चक्राच्या इम्बॅलन्समुळे होत असतात. बघा आपण बघितलं होतं औरा शिकताना की पहिले निगेटिव्हिटी औरामध्ये येते, मग औरामधनं ती निगेटिव्हिटी 7 चक्रांमध्ये येते आणि मग ती शारीरिक किंवा मानसिक आजारांचं कारण बनते. आणि म्हणून आपण रूट कॉज वर, नॅचरोपॅथी काय म्हणते, हमारे जीवन में कोई रोग है, इसके लिए हमने अपने जीवन शैली के माध्यम से कोई कारण दिया है, कारण हटा दो रोग अपने आप हट जाएगा. अगदी त्याच पद्धतीने जीवनात काही समस्या आहे तर त्याला काहीतरी कारण आहे. आणि आपण रेकीमध्ये काय बघितलं, ते कारण आपल्या औरा लेवलवर आणि चक्रा लेवलवर आहे. जर आपण औरा लेवलचे आणि चक्रा लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर आपल्या जीवनामध्ये असलेले शारीरिक आणि मानसिक लेवलचे प्रॉब्लेम आपण सहजतेने सॉल्व्ह करू शकणार आहे. पण त्याच्यासाठी जबाबदारी स्वतःची स्वतः घ्यावी लागते. कारण रेकी म्हणजे 10वी-12वीचा किंवा पुढचे एज्युकेशन नाही आहे की जे तुम्ही अभ्यास केल्यानंतर जीवनात त्याचा उपयोग पडत नाही. पण रेकी शिकल्यानंतर दैनंदिन लेवलचा याचा सराव जेवढा जास्ती कराल तेवढा सकारात्मक बदल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभवू शकाल.
क्लियर? सो प्रैक्टिस करना बहुत जरूरी है. त्यानंतरचा चक्र आहे मणिपूर चक्र. ठीक आहे, मणिपूर चक्र त्याला म्हणतात सोलर प्लेक्सिस चक्र. सोलर प्लेक्सिस रंग पिवळा, बीज मंत्र याचा रम. बीज मंत्र काय आहे याचा? रम बीज मंत्र आहे. सोलर प्लेक्सिस चक्र किंवा मणिपूर चक्र याला म्हणतात. कशासाठी काम येतो? सगळ्यात महत्वाचं चक्र आहे. कोण कोण इथे जे पेपरला जाताना भीती वाटते? जे तुमची जेव्हा परीक्षा होती तेव्हा किंवा एखादं कठीण काम हातात घेतलं तेव्हा एकदम पोट कडक होतं, कोण कोण आहे? किंवा एखाद्या कामाला जायचं सगळ्यात पहिले भीती कुठं निर्माण होते? पोटामध्ये. का बरं? माणसाच्या सगळ्या इच्छा पोटात दडलेल्या असतात. कुठं दडलेल्या असतात म्हटलं जातं ना, माणसाच्या सगळ्या इच्छा पोटात दडलेल्या असतात. मग कार घ्यायची आहे, गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे, इथं फिरायला जायचंय, तिथं फिरायला जायचंय, असं जर पूर्ण नाही झालं तर मग चालू होते कॉन्स्टिपेशनची समस्या, पोटाचे आजार. का बरं? कारण हे चक्र ब्लॉक होतं. मणिपुर चक्र नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है. तो ना खाली होता, हा नाभि के ऊपर 3 उंगल ऊपर अवस्थित है. यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है. भौतिक म्हणजे या भूतलावर जगण्यासाठी ज्या एनर्जीची गरज असते ती या चक्रातून प्रवाहित होत असते. यह चक्र शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग में स्वयं कड़ापन आ जाता है. अगर हम किसी बात से डर जाते हैं, इस अंग में स्वयं कड़ापन आ जाता है. संबंधित अंग पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम, गॉल ब्लॅडर, लिव्हर याचं तत्व आहे अग्नी तत्व. तत्व कोणतं आहे याचं? अग्नि तत्व आहे. रंग पिवळा, कार्यशक्ती आहे, बुद्धी, प्रतिकूल प्रभाव, संबंधित रोग, अतिसार आणि संग्रहणी सारखे आजार होऊ शकतात. रंग याचा पिवळा. एड्रेनल ग्रंथि सोबत संबंध. मणिपुर चक्र पेट, लिवर, पित्ताशय को नियंत्रित करता है. यह चक्र शक्ति और समझदारी का केंद्र है. इस चक्र को सूर्य चक्र भी कहा गया है. यही से पूरे शरीर में शक्ति का संचारण और निश्चित तापमान बना रहता है. जेवण झाल्यावर पाणी पिणारे लोक किती आहेत इथे? 1-2 ग्लास पाणी पोटात चाललं जातं. किती आहे? सगळ्यात मोठी चूक करताय. कशी? भूक लागणं म्हणजे शरीरामध्ये अग्नी प्रदीप्त झाला असतो. तुमच्या शरीरात तुम्ही ग्रहण केलेला आहार पचवण्यासाठी. आता आग पेटलेली आहे त्याच्यावर तुम्ही पाणी ओतलं, काय होईल? अग्नी विझेल आणि जी अग्नी तुमचं पाचन, डायजेस्टिव्ह सिस्टीम रेडी झालेली असते ती तिथे मंदावेल आणि शरीरामध्ये जे पचन होतं ते मग मंदावल्यामुळे कॉन्स्टिपेशन आणि इंडायजेशन आणि बाकीचे सगळे आजार होतात. तुम्हाला जर वाटतंय की रोज आपण सकाळी उठल्यावर पोट साफ होत असेल, पण तरी देखील ते पूर्णपणे होत नाही. होतं काय आपल्या शरीरासोबत? आपल्या ज्या नाजूक असलेल्या ज्या आतड्या आहेत ना, हम क्या करते हैं? दांतों का काम आतों को दे रहे. शरीरातला सगळ्यात टणक भाग कोणता आहे आणि सगळ्यात नाजूक कोणता होईल? स्मॉल इंटेस्टाईन, जिथे अन्न पचन होतं. अन्न पचन ही पण एक खूप मोठी प्रक्रिया आहे समजून घेण्यासाठी. माझा एखादा स्पेशल क्लास होणार आहे, फक्त 111 रुपये फी आहे त्याची. 2 ते 3 तासाचं सेशन राहणार आहे पुढच्या शनिवारी 2 ते 5. या शनिवारी आपला क्लास आहे, पुढच्या शनिवारी तो आहे. लाईफस्टाईल मधनं डिसिजेस रिव्हर्स कसे करायचे आणि आनंदी जीवन कसं जगायचं त्याच्यावर ते एक स्पेशल सेशन आहे. कारण रेकी जरी शिकलो पण आपली लाईफस्टाईलच सुधारली नाही तर आपण त्याला रिझल्ट देऊ शकत नाही. त्याच्यासाठी ते सेशन आहे. तर आतड्यांमध्ये जेव्हा ते अन्न जातं, तुम्ही घाईघाईत सारी जिंदगी लग जाती है कमाने में और बुढ़ापे में खर्च हो जाता है कमाया हुआ पैसा आरोग्य संभालने में, फिर भी नहीं संभलता. आणि म्हणून आज वेळ आहे. आज जर आपण वेळ द्यायला लागलो स्वतःला, कारण काय? सगळं काही विधभर पोटासाठी म्हटलं जातं ना, सगळं काही विधभर पोटासाठी आपण करतो, पण त्या पोटात अन्न टाकायलाच वेळ नाहीये. बसलो की पटापटा पटापटा खाल्लं की कामाला लागलं.
कुठे ते पाचक रस तयार होतील? पचनाची क्रिया कधीच पोटातून चालू होत नाही, ती चालू होते जेव्हा तुम्ही तो घास, लक्षात घ्या, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म. आणि जेव्हा तुमच्या तोंडात तो एक घास तुम्ही टाकता, का बरं 32 वेळा चावायला सांगितलेला आहे? कारण पचनाची क्रिया ही आपल्या तोंडातनं चालू होते, तिथे सगळे सलायवा मिक्स होतो, म्हणजे काय, पाचक रस, डायजेस्टिव्ह ज्युसेस तिथे मिक्स होतात. ते जर व्यवस्थित तिथे मिक्स झाले आणि त्याच्यानंतर तुम्ही गळ्याकडे ते अन्न ढकललं, मग ते अन्न नलिकेतून तुमच्या जठरामध्ये जातं. विचार करा. आणि गोष्ट कशी आहे, पोटाचा आकार एवढा आणि ताटातल्या अन्नाचा आकार एवढा. मग त्याच्या क्षमतेच्या पलीकडे कोंबलं की मग पुढील पुढील ऑर्गनवर तणाव येतो. आणि वर्षानुवर्ष, का बरं 40-45 वर्षानंतर एवढे आजारांचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे? त्याच्या मागचे आपलं लाईफस्टाईल हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला खरोखर डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल ना, जो नंबर मी आता तुम्हाला सांगितला माझा, त्या नंबरवर पेमेंट 111 रुपयाचं पेमेंट करायचं आहे, स्क्रीनशॉट आणि नाव पाठवायचं आहे, त्या ग्रुपवर तुम्हाला ऍड केला जाईल, जो आपला 21 तारखेला ते स्पेशल याच लाईफस्टाईलवर सेशन होणार आहे. कंपल्सरी कुणालाच नाहीये, ज्यांना खरोखर आपल्या लाईफस्टाईल मध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे आणि एक निरोगी जीवन जगायचं आहे, त्यांच्यासाठी ते सेशन राहणार आहे. ओके, तर मणिपूर चक्र हे सगळ्या भौतिक जीवनातलं तुम्हाला मिळणारं, गाडी घ्यायचं, घर घ्यायचं, सगळं इथून होतं. पैसा, ठीक आहे, तुमच्या जीवनामध्ये जे जे पाहिजे ते सगळं मिळणार आहे. याचं तत्व अग्नितत्व आहे. अग्नितत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधित रोग होते हैं, स्किन डिसीज होते हैं, दस्त, उल्टिया, इंडाइजेशन, डायबिटीज, एसिडिटी, गैस, गोरे होने के लिए या फिर पिंपल्स है तो या चक्रामुळे होत असतात. ठीक है, किसी भी प्रकार के खाने पीने में रुचि मणिपूर चक्र को दिव्य रेखी देना, एवढ्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी फक्त तुम्ही रमचं उच्चारण, ज्यांना कुणालाही हे सगळे प्रॉब्लेम आहे त्यांनी काय करायचं, नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्रावर हात ठेवायचा आणि रमचं उच्चारण गुगलवरनं सर्च करा, डाउनलोड करा. रम रम या बीज मंत्राला फक्त ऐकायला सुरुवात करा, तुम्हाला रिझल्ट येणार. ठीक आहे, रमचा उच्चारण करायचा, रम नाही, रमचा उच्चारण करायचं, फक्त रमचा ध्वनी लावून ऐका. रेकीला कॉल करा, दोन्ही हात रब करा, हे करा. तर तुमचं 15 मिनिटं जर केलं, 3 महिने कंटिन्यू पुढचे करा, बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण परत सांगते, हे रेकीच्या 10% एनर्जीने होतील. सेकंड थर्ड लेवल मध्ये तुमची एनर्जी 100% होईल. त्याच्यानुसार उपाय देखील फास्ट आणि परमनंट होतील. ठीक आहे, त्याच्यानंतरचं चक्र आहे अनाहत चक्र, म्हणजे हृदय चक्र, हार्ट चक्र. याचा रंग हिरवा. रंग हिरवा, हार्ट चक्र, हृदय चक्र. ठीक आहे, अनाहत चक्र अशा वेगवेगळ्या नावाने याला म्हणतात. याचं बीज मंत्र आहे यम, रंग आहे हिरवा. याचा काय उपयोग आहे? दिल के करीब सीने में स्थित यह चक्र अवस्थित है. यह चक्र निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना और प्रेम का प्रतीक है. हमारे ऋषि मुनियों ने इसी चक्र को जागृत करने पर विशेष बल दिया है. हमारे ऋषि मुनियों ने इसी चक्र को जागृत करने पर विशेष बल दिया है. कारण जब तक यह चक्र जागृत होकर निश्चल प्यार की अभिव्यक्ति नहीं करेगा, तब तक आध्यात्मिक विकास परिपूर्ण नहीं होगा. बिना किसी शर्त सभी को प्यार करना इस चक्र की उच्चतम अवस्था होती है. थायमस ग्लैंड, लंग्स, ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, याचं तत्व जे आहे ते हवा आहे. याचं तत्व काय? हवा, एअर. प्रतिकूल प्रभाव, शारीरिक पीड़ा, तंग दिल, निराशा, प्रेम का जिंदगी में अभाव. रंग हिरवा, थायमस ग्रंथि सोबत संबंध. यह चक्र हृदय, लंग्स, लिवर और रक्त संचार पद्धति को नियंत्रित करता है. कार्य क्षेत्र है प्रेम व भावनाओं का केंद्र. प्रेम ही जीवन की अभिव्यक्ति का मूल आधार है. शक्ती का स्रोत प्रेम या धिक्कार. आता व्यक्ती बघा, काही लोक प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम काढतात. हे असंच असतं का, तसंच असतं का, लोकांच्या जीवनामध्ये चांगलं काही पाहूच शकत नाही आणि सतत कटकट 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 करतात.
ठीक आहे. हृदयाने संकुचित, भविष्यात हार्ट अटॅक नक्की येणार आहे. बरोबर आहे. आता हे लोक चक्र जास्ती ओपन असलेले चांगले नाही आहे. घरात नाही आहे मग ते कर्णाचा अवतार बनते. घरात नाही तरी लोकांना वाटून टाकणं. मग हे चक्र विकृत अवस्थेत वाढणे बरोबर नाही आहे. बरोबर की नाही. आता त्या दिवशी म्हणजे काही काउन्सिलिंगच्या केसेस असतात, तर एखाद्या केसमध्ये एखाद्या हृदयात एकाला स्थान द्यायचं, 4-5 लोकांना दिलेलं असतं. काय करणार? विकृत अवस्थेत वाढलेल्या चक्राचं लक्षण. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक याच्यासाठी हे चक्र खूप महत्वाचं आहे. याचं वायुतत्व आहे. वायुतत्व असंतुलित झाल्यामुळे शरीराच्या नर्वस सिस्टीमवर वाईट परिणाम होतो. हृदय चक्र, बीपी, शारीरिक पीडा, निराशा, डिप्रेशन आणि आत्महत्येचे विचार येतात. माझ्याकडे एक केस होती, झाले आता 4-1 वर्ष झाले. त्या मॅडमला 3दा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हॉस्पिटलमधनं सरळ असंच त्यांच्या घरच्यांनी कुठेतरी क्लासमध्ये बसवलं होतं आणि त्यांच्यानंतर जेव्हा त्यांनी सेकंड थर्ड लेवल केली, त्यांच्या लाईफमध्ये जी पॉझिटिव्हिटी आली. आज त्यांच्या घरचे 5 सदस्य माझे स्टुडंट आहे. 5ही लोक, त्यांच्या घरचे हसबंड, 2 मुलं आणि त्यांच्या सासूबाई, एवढ्या लोकांनी रेकीचा क्लास केला. का तर त्या घरामध्ये विचार करा, त्या व्यक्तीच्या जीवाला बरं वाईट झालं असतं, एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं की नाही. दुसरी एक केस होती, त्या बोलल्या आयुष्यात मी माझा धीर आणि सासू यांच्यासोबत कधीच चांगली वागू शकत नाही. त्यांच्यासाठी वाचवण्यासाठी स्वतःची एक 10-12 वर्षाची मुलगी लहान असून सुद्धा सुसाइड अटेम्प्ट केला. जेव्हा रेकीशी जुळले, आज त्यांच्यासोबत एकत्रितपणे प्रत्येक सण आणि समारंभ साजरे होतात. इतके चांगले संबंध झालेले आहेत. का बरं? आज आपल्या आजूबाजूला नकारात्मकतेचं वलय आहे. लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट पहिले माइंड मध्ये तयार होते आणि मग तिच्यावर एक ऍक्शन प्रोसेस असते आणि मग ती प्रत्यक्षात होत असते. बरोबर आहे. आज जीवनामध्ये दुःख आहे, कुठेतरी आपण मनामध्ये ते पेरलेलं आहे. आपण म्हणतो अरे मी हा तर विचार केला होता. वाईटही विचार आपल्या माइंडमध्ये तर प्रॉब्लेम आहे की चांगल्यापेक्षा वाईट विचार जास्त येतात. कुणालाच वाईट पाहिजे म्हणून जीवन विचार बदला जीवन बदलेल, असं अनेक लोकांनी सांगितलेलं आहे. भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे? एव्हरीथिंग इज माइंड. ठीक आहे. व्हॉट वी थिंक वी बिकम. जो विचार करू ते बनेल. समर्थांनी काय सांगितलंय? मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचं कारण. संत रविदासांनी काय म्हटलेलं आहे? मन चंगा तो कठोती में गंगा. ठीक आहे. बहिणाबाईंनी काय म्हटलेलं आहे मनाबद्दल? मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकाला हाकाला फिरी येती पिकावर. मग एव्हरीथिंग इज अवर माइंड. माइंड म्हणजेच मन आहे, लक्षात घ्या. तो काही असा वेगळा वगैरे इकडे वगैरे असलेला ऑर्गन नाही आहे. आणि म्हणून या रेकीच्या ऊर्जांनी आपण जर आपल्या हृदय चक्राला प्रॉपर ऍक्टिव्ह केलं किंवा प्रत्येक चक्राला मेडिटेट केलं, व्यवस्थित अफर्मेशन दिले, तर आपण आपल्या जीवनातल्या समस्यातनं बाहेर पडू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र. याचा रंग आहे लाईट ब्लू आणि बीज मंत्र आहे हम. रंग आहे लाइट ब्लू आणि बीज मंत्र आहे हम. हे याचं बीज मंत्र आहे. यह संचारक का चक्र है. अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता, अपने मनोभाव को दूसरे तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग है. सच और सत्य की अभिव्यक्ति करते रहने से चक्र सतत विकास होता है. वाणी में ओज और प्रभाव आता है. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज उच्च स्तर से आने वाले संदेश गृहित होते हैं. संबंधित अंग थायराइड ग्रंथी, गला, लंग्स, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, हृदय, लिव्हर याच्यावर काम करतं. प्रतिकूल प्रभाव आहे पित्त, कफ और बालों संबंधित रोग होते. याचा रंग आहे आसमानी, हल्का नीला. रंग आसमानी थायराइड ग्रंथि के साथ संबंध. यह चक्र गले और लंग्स को नियंत्रित करता है. इसका कार्यक्षेत्र अभिव्यक्ति और बातचीत. शक्ति का स्रोत, आधार या दुःख. का बरं? व्यक्त होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला ऍक्टिव्हेट दिली. कोण स्क्रीन शेअर करताय? सिद्धार्थ सर. बंद करा स्क्रीन शेअरिंग.
सिद्धार्थ सर. ओके. आता काय होतं की जेव्हा आपण थ्रोट चक्राचा विचार केला, एक माझ्याकडे 5 वर्षापूर्वी, आता 5 वर्ष झाली त्या केसला, एक केस आली. थ्रोट चक्र म्हणजे ते आले होते पूर्ण चक्रा स्कॅनिंग साठी, की त्यांनी मला काहीच सांगितलं नाही, आम्हाला चक्रांचा रिपोर्ट काढायचा म्हणून. मग जेव्हा त्यांचे मी पूर्ण चक्रा स्कॅनिंग केलं तर तेव्हा त्या 42 वर्षाच्या महिला होत्या आणि त्यांचा थ्रोट चक्र पूर्णपणे ब्लॉक होता. मी म्हंटल अशा किती गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीच कुणासोबत व्यक्त केलेल्या नाहीये. काय बोलली मी? अशा किती गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीच कुणासोबत व्यक्त केलेल्या नाहीये. त्या बोलले बऱ्याच गोष्टी मला लहानपणापासून मनातलं कुणाशी शेअर करायची हे नाही. मग ज्या कुठल्या का लिहायचं का बरं सांगितलं तुम्हाला कागदावर? का बाहेर निघणं का गरजेचं आहे त्याचं उत्तर तुम्हाला आता देते. त्या महिलेनी नंतर हळूच एका पिशवीतनं फाईल काढली आणि त्या महिलेला थ्रोट कॅन्सर झालेला होता. भावना इथून इकडे व्यक्त नाही झाल्या तर त्या कॅन्सर हा जो आजार आहे याला डॉक्टरांनी सुद्धा म्हटलेलं आहे की ज्या आपल्या भावना दडपल्या जातात. शुगर बीपी का होतोय? कारण भावनांना व्यक्त करण्याचं माध्यमच नाही आहे आणि ते व्यक्त न केल्या गेल्यामुळे शरीरावर ज्या चक्रावर ज्या चक्र तुमचं कमजोर आहे तिथे ते अफेक्ट करतं आणि त्या चक्राशी रिलेटेड जे ऑर्गन आहे ते अफेक्ट करून तिथे ते डिसीज तयार होतात. कॅन्सर सुद्धा आजार, एखादी कॅन्सरची गाठ तर म्हणजे काय, एखाद्या विचारांची जी शृंखला असते ती त्या चक्राशी जाऊन तिथे त्या ऑर्गनवर अफेक्ट करते. सतत सतत त्या विचारांचा निचेरा आणि म्हणून खाली होणं खूप गरजेचं आहे, जे तुम्हाला मी लेवल 1च्या पहिल्या दिवशी सांगितलं. किती जण आहे 9 दिवस झाले करून राहिले ते सांगा वर्षा मॅडम, काय फरक जाणवला या 9 दिवसात? आज डे 9 आहे, 8 दिवस झाले असतील, काय फरक वाटतोय? मॅडम माझ्यामध्ये मला जशी म्हणजे माझ्या घरच्यांबद्दल एक त्यांच्या वागण्यामुळे मला जो त्रास होत होता तर मी त्यांची निगेटिव्हिटी मी लिहून ठेवून काढत असते तर मला असं शांत वाटतं मॅडम. त्यांचा माझ्या डोक्यात विचार आला तरी वाईट असे विचार त्यांच्याबद्दल निर्माण नाही होत आहे. ग्रेट. म्हणजेच काय? म्हणजे शांत झाली. हा, सोडून द्यायला शिकलो आपण. कारण बघा, जे नातेवाईक आपल्या आजूबाजूला आहेत ना ते भेटले आपल्याला. ते जे लोक 30-32 वर्ष झाले आणि 25 वर्ष झाले लग्नाला आणि तरी जे डिवोर्सच्या गोष्टी करतात, मला नाही वाटत की ते या भारतीय संस्कृतीला जपणारे लोक आहेत. कसं आहे ना, तोडणं सोपं आहे पण जोडून ठेवणं खूप कठीण आहे. आणि लग्न म्हणजे फक्त 2 व्यक्तींचं नसतं, ते 2 कुटुंबाचं असतं आणि ते सांभाळून नेणं खूप कठीण असतं. थोडा विचार करा की एखादा व्यक्ती 100% चुकीचा किंवा चांगला नसतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणदोष असतात आणि ज्या व्यक्तीबद्दल वाईट वाटतं ना, पहिले ते वाईट लिहून काढा. तुम्हाला एक प्रॅक्टिकल सांगते, तुम्ही आनंदी व्हाल, त्यांना काही फरक नाही पडत बरं. याच्यानी आपली मानसिकता स्टेबल राहते ना, उद्याच का आपण आजारी पडणार नाही त्याच्यासाठी करायचंय. हम दूसरों को सुधारने के लिए आए नहीं है, पहले हमें सेल्फ डेव्हलपमेंट पर फोकस करना है. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ या अवस्थेत जीवन जगायचं आहे. बरोबर की नाही? कसं जगायचं आहे? दोनों हाथ ऐसे निकल जाने चाहिए सबेरे सबेरे. थैंक यू सो मच गॉड, गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. या ऊर्जांनी आपण खूप मोठ्या लेवलवर प्रगती करू शकतो. तर का बरं माफ करायचंय? कारण माफ केल्याने आपलं ओझं कमी होतं. राहिना तो उन्हीं व्यक्ती के साथ आहे. सगळ्यांना सोडून जाणं काही शक्य नसतं. तर त्या व्यक्तीबद्दल जे जे वाईट वाटतं ना ते कागदावर लिहा. कोणाला सांगत बसायची गरज नाहीये. हम 10 लोगों को बता के एनर्जी खराब करते. एकट्यात बसून त्या व्यक्तीबद्दलचे सगळे निगेटिव्ह पॉइंट लिहून काढा, त्याचे तुकडे तुकडे करा, माचीसची काडी लिहा आणि मग जे जे त्या व्यक्तीमध्ये चांगले भाव आहे, पॉझिटिव्ह भाव आहे, सकारात्मक भाव आहे, ते पॉझिटिव्ह आणि सकारात्मक भाव लिहून काढा. बघा, पहिल्या चिठ्ठीत राग गेलेला असेल आणि दुसऱ्या चिठ्ठीत नवीन प्रेमाची ऊर्जा आलेली असेल. आणि इथून जो शब्द, थ्रोट चक्रातून शब्द निघून दुसऱ्यांच्या कानापर्यंत जेव्हा तो म्हणजे पोचतो की नाही एखाद्याच्या कानापर्यंत, तर तो गरम तेल वाटल्यासारखा, ओतल्यासारखा वाटेल की मधुर ध्वनी वाटेल. हे तुमच्याच हातात आहे की नाही?
माझा ध्वनी जर मी आल्या आल्या रागवणं चालू केलं असतं, या 10 जे लोक आताही ऍट प्रेझेंट 200 लोक आहेत, एवढ्या सणाची धूम आहे, गणपती आहे, गौरी येऊन गेल्या, तरी सुद्धा आताही 200 लोक क्लासमध्ये आहेत. जर आणि 9वा दिवस आहे क्लासचा, तरी 200 पीपल्स इथे प्रेझेंट आहे ऍट प्रेझेंट. तर माझे शब्द जेव्हा तुमच्या कानापर्यंत पोहोचून जी काही एनर्जी निर्माण करते, म्हणून तुम्ही इथे आहात की नाही. नाहीतर तुम्ही आयुष्यातलं, मी काय म्हटलं, सगळ्यात कठीण आहे 10 दिवस वेळ देणं, पण तुम्ही तो देऊन राहिलाय. तर कुठेतरी माझे शब्द असतील तेवढे चांगले तुमच्या कानापर्यंत पोहोचत आहे. आजपासून असाच प्रयत्न करू ना की आपले शब्द, आज एक प्रॉमिस करा मला सगळ्यांनी, आपले शब्द दुसऱ्यांच्या कानापर्यंत पोचताना त्याच्या जीवनात मधुरता निर्माण करणारे राहतील, त्याच्या जीवनात एक कॉन्फिडन्स रूपी थाप देणारे राहतील, त्याच्या जीवनात, दुःखी जीवनामध्ये चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करणार राहतील. तर आजपासून आपल्या थ्रोट चक्राला आदेश देऊया, हम मन के गुलाम नाहीये, मन हमारा गुलाम होना चाहिए. तर त्या मनाला ताबा ठेवून, कारण तोच सांगतो ना आपल्याला, अरे काय याचं ऐकून घेते, छोड दो. घरातलं वातावरण चांगलं होण्यासाठी, तिथे काय घर म्हणजे काही लढाईचं मैदान नाही आहे, मी जिंकली आणि तू जिंकला असं करण्यासाठी. ते तर तुमच्या डिओशनवर, तुमच्या त्यागावर निर्माण झालेलं सुंदर मंदिर आहे. मग मंदिरामध्ये घंटानाद व्हायला पाहिजे की अजून दुसरे नाद व्हायला पाहिजे, चॉइस आपली आहे. पर क्यों सोचना इस बारे में, कैसे भी जियो ये जिंदगी एक दिन खत्म होने वाली है, जिसे हम रोक नहीं सकते. हर आने वाला दिन अगर हमें मिला है ना, थैंक यू गॉड कि आज का दिन तूने मुझे दिया है. कल मिले ना मिले, आज मिला है ना, तो आज के दिन में क्यों झगड़े, क्यों तनाव. जीवन में क्या होना चाहिए, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की घरच्या प्रत्येक व्यक्तीला, लहान असो मोठा असो, रिस्पेक्ट द्या, मोठ्यांना वेळ द्या, जोडीदाराला वेळ द्या. कारण आयुष्यात कितीही कमवलं, त्या दिवशी माझ्याकडे एक व्यक्ती आले, 21 वर्ष लग्नाला झाले त्यांचे. दॅट पर्सन म्हणजे ज्या पेशंटला घेऊन आलेले होते, गेल्या 4 वर्षापासून डिप्रेशनच्या गोळ्या चालू होत्या, महिन्यातनं 2दा ऍडमिट करावं लागायचं. व्हॉट वॉज द कंडिशन, 4 महिन्यापासून डिप्रेशनच्या गोळ्या, महिन्यातनं 2-1 वेळा ऍडमिट करावं लागायचं. मी म्हंटल सर तुम्ही खूप फॅमिलीसाठी करता, फॅमिलीला वेळ किती देता. माझं शेड्यूल एवढं बिझी आहे म्हणे की मी परिवाराला वेळ देऊ शकत नाही. म्हटलं कमवता कोणासाठी, परिवारासाठी. मग तुम्ही एवढं करू नये, जर तुमच्या परिवारातला व्यक्ती खुश नसेल तर तुमच्या फक्त पैसे देऊन नाही होत. आता कालचीच गोष्ट माझ्याकडे एक, आज मला रात्री एका बर्थडे पार्टीला जायचंय, तर म्हणे मुलीला 5वी-6वीतनं म्हणे चांगल्या हॉस्टेल असलेल्या शाळेत पाठवायचंय म्हणे. मी म्हटलं अतिउत्तम. आताच नर्सरीला 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च केला आणि 4थी-5वीत तिला मोठ्या शाळेत. मी म्हटलं मुलगी एकुलती एक आहे. हो. आणि 4थी-5वीत तू तिला दूर पाठवशील म्हटलं. ते म्हणे हो मी चांगली शाळा शोधतोय म्हणे तोपर्यंत की तिला लांब पाठवू. म्हटलं ठीक आहे, आता चांगली शाळा जर तू हॉस्टेलची शिकवणार, मग कॉलेज उच्च शिक्षणासाठी अजून मोठ्या राज्यांमध्ये पाठवणार, मग नोकरीसाठी विदेशात पाठवणार. मग लक्षात घे, तू 4थी-5वी पासून त्या मुलीला आपल्यापासून दूर केल्यावर, 4थी-5वीत त्या मुलीला आपल्यापासून दूर केल्यावर, ती फॉरेनला गेल्यावर जोडीदारी तिकडचा शोधणार. मग ज्या मुलीसाठी तुम्ही लाखो रुपये खर्च कराल, ती मुलगी तुमच्या कुठल्याच कामात येणार नाही. फक्त तिला मोठं झालेलं तुम्ही बघणार, पण लहानाचं मोठं तुमच्या डोळ्यासमोर होताना नाही बघणार. त्या मुलीचं हसणं, जेव्हा तिला तुमच्या आधाराची गरज असणार, तेव्हा तुम्ही तिच्या खूप लांब असणार. आणि लहानपणापासून एवढं एवढं दूर करून उद्या तुमच्या अंतिम समय सुद्धा ती तुमच्या जवळ नसणार.
मग काय फायदा एवढे करोडो रुपये तिच्या शिक्षणावर खर्च करून? कशासाठी धाव, मला हेच कळत नाहीये की का आपल्याला एवढं ते फॉरेनचं एवढं वेळ लागलेला आहे की मुलांना खूप शिकवायचंय, दूर करायचंय. मी वारंवार सांगते त्याला, हेच म्हटलं, का रे म्हटलं, एखाद्या शेतकऱ्याचा किंवा मजुराचा मुलगा, आई वडील तुला वृद्धाश्रमात दिसतात का म्हटलं, पण तू एवढे करोडो रुपये कमवून आणि खर्च करूनही तुमच्यावर नक्की वेळ येईल म्हटलं, विचार कर म्हटलं. क्या सच्चाई नहीं है हमारी जिंदगी की आज की? किती आनंद आहे हो, लहानाचे मोठे मुलं आपल्या समोर होतात आहे. म्हणून तुम्हाला काय म्हटलं होतं, तो मूल कधीच म्हणत नाही की मला तुमच्यापासून दूर करा, आपण त्याला दूर केलं. मग मुलांना जे दोष देतो ना की मुलं लक्ष देत नाही, ते अटॅचमेंट. म्हणून आज समय आहे, त्यांच्या गरजा, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवा. आता काल माझ्या मुलाला ताप होता, फक्त मी ही एक बॅच घेतली होती आपली कमिटमेंटमुळे, पण माझा लहान मुलगा कंटिन्यू त्याचा टेम्परेचर चेक करत होता. मी काल तुम्हाला व्हिडिओज पाठवले नाही का, कारण माझी जबाबदारी तिथे होती. जिंदगी वर्तमानात, म्हणजे जे जीवन आहे ना, वर्तमानातल्या क्षणांमध्ये जगा. आजच्या दिवसाला मी माझ्या जीवनातला सर्वोत्तम आनंदाचा दिवस कसा जगेल या पद्धतीने जगा. आणि खरोखर त्या दिवशी तुम्हाला भांडायची इच्छा होईल का हो? प्रत्येक दिवसाला जर आयुष्यातला शेवटचा दिवस म्हणून जगला तर भांडायची इच्छा होईल का? त्या दिवशी तर मनात दडलेलं, कुठेतरी दडलेलं प्रेम बाहेर येईल. त्या व्यक्तीच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवा. शायद जीवन कल हो ना हो, शायद जिंदगी कल हो ना हो, ऐसे जीना है. म्हणून आयुष्यात इथून पुढे सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा देण्यासाठी थ्रोट चक्रातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा आनंदाचा असला पाहिजे. आणि याचं तत्व कोणतं आहे? आकाश तत्व आहे. या चक्राचं तत्व आहे, थ्रोट चक्राचं आकाश तत्व. आकाश तत्व के असंतुलित होने पर त्रिदोष होते, वात पित्त कफ के अधिकता के कारण व्यक्ती खासता रहता है. तुम्ही वृद्ध लोक बघितले का? त्यांना खूप खोकला येतो. म्हाताऱ्या लोकांना काय येतं? एनीवन कॅन गेस? म्हाताऱ्या लोकांना खोकला काय येतो? उनकी अवस्था यह रहती है कि वह अपने जीवन का दुख कह भी नहीं सकते और सह भी नहीं सकते. त्यांच्या भावना इथून इथपर्यंत येऊन थांबलेल्या असतात, त्या व्यक्त होत नाही. तर काळजी करू नका. जेही लोक आहेत वयोवृद्ध इथे, त्यांनी एक काम करा, जे काही भावना आहेत ना त्या कागदावर लिहून जाळायला शिका. त्या भावना देखील कागदावर लिहून जाळायला शिका. त्याच्याने काय होईल, आपल्यालाच होणारा त्रास आपण सहजतेने कमी करू शकणार. त्यानंतर चक्र आहे थर्ड आय चक्र. आहे ना वेळ? 5-10 मिनिटं घेऊ, पुढचे 2 चक्र कंप्लीट करू का? म्हणजे उद्या आपल्याला खूप जास्ती वेळ लागणार नाही, नाहीतर 3.5-4 तास ठरलेला आहे लास्ट डेचं सेशन. 1 मिनिट. ओके, सो थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र, दोन्ही भुवयांच्या थोडं वर असलेलं चक्र आहे. यह चक्र ललाट दोनों भुवों के मध्य में जरा ऊपर अवस्थित है. यह चक्र बघा, वरच्या 2 चक्रांना तत्व नाही आहे. 5 तत्व, आकाश तत्व इथपर्यंत येऊन संपलं. हे 2 चक्र ब्रह्मांडीय ऊर्जांचं पावर आहे, ईश्वराशी कनेक्टेड असलेलं चक्र आहे. दोनों भुवों के मध्य में जरा ऊपर अवस्थित है. यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र, व्यक्ति के अंतर्ज्ञान, इंट्यूशन का विकास इसी चक्र में होता है. इस चक्र के विकसित जागृत होने से भविष्य में होने वाली घटनाओं की सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है. यह आध्यात्मिक विकास के लिए चक्र बहुत महत्वपूर्ण है. संबंधित अंग सुषुम्ना नाडी, निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान, नाड़ी संस्थान, रंग याचा डार्क निळा, प्रेरणा और इच्छाओं का चक्र है. हा टेलिपॅथिक पॉवर देणारा पण चक्र आहे. टेलिपॅथिक पॉवर म्हणजे
तुम्ही तुमच्या माइंडच्या द्वारे डिस्टन्स हिलिंग जे आपण करतो सेकंड लेवल मध्ये, तिथे याचं खूप काम येतं. एखाद्या व्यक्तीचं व्यसन सोडवणं, मुलं अभ्यास करत नाही त्यांच्याकडनं मुलं अभ्यास करून घेणं, किंवा एखादा व्यक्ती ऐकत नाही आणि तुमचा विषय चांगला असेल तर ते सेकंड लेवल मध्ये तुम्ही टेलीपॅथीच्या माध्यमातून करू शकता. रंग नीला यानी डार्क ब्लू पिट्यूटरी ग्लैंड के साथ संबंध। आज्ञा चक्र व्यक्ति के ऑटो नर्वस सिस्टम को नियंत्रित करता है, अर्थात जब व्यक्ति गहरी नींद में होता है या माथे पर चोट लगते ही बेहोशी या कोमा की स्थिति में चला जाता है, यही चक्र हमारे नर्वस सिस्टम को नियंत्रित करता है। कार्य क्षेत्र है इच्छा और अंतःप्रेरणा का केंद्र, अर्थात व्यक्ति को अच्छे कार्य करने की प्रेरणा और बुरे कार्य न करने की समझ इसी चक्र के साथ मिलती है। आज्ञा चक्र विकसित होने पर टेलीपैथी और इंटेंशन की शक्ति का विकास होता है। इसे शिव नेत्र, थर्ड आई म्हणजे शिव नेत्र भी कहा गया है। शक्ति स्रोत जागृति, और बिगड़ जाए तो क्रोध। किसी भी प्रकार की साधना द्वारा व्यक्ति के जीवन में सही ज्ञान की जागृति होती है, आत्मिक विकास होता है और क्रोध पर नियंत्रण आता है। अन्यथा बिना साधना की व्यक्ति अज्ञानता के कारण क्रोधमय जीवन जी के अंधकार में जीवन रहता है। काय सहस्त्रार चक्र ब्रह्मांडी ऊर्जांचं केंद्र, प्राण ऊर्जेचं केंद्र। कुणी तुम्हीच्या पैकी जवळून एखादा व्यक्तीचा प्राण जाताना बघितलाय का? जवळच्या व्यक्तीचं प्राण जाताना त्या व्यक्तींना झटके येतात। जाताना जेव्हा श्वास मुक्त होतो तेव्हा त्या व्यक्तीला झटके येतात बघितले, शरीरामध्ये झटके येतात। आता सगळ्यांना झटके नाही येत, काही लोकांना येतात, त्याचं रिझन सांगते। प्रत्येक वेळेस व्यक्तीचा जेव्हा प्राण शरीरातनं जातो, राठोड मॅडम थोडं नीट बसा, जेव्हा शरीरातून प्राण जातो, ठीक आहे, तर तेव्हा प्राण कसा तेव्हा त्या व्यक्तीचे डोळे किंवा तोंड उघडं राहतं, कारण मुक्तीचं द्वार त्यावेळेस उघडं झालेलं असतं, मुक्तीचं द्वार उघडं झालेलं असतं। आणि ते मुक्तीचं जे द्वार आहे ते जेव्हा ओपन होतं तेव्हा सर्वसामान्य माणूस ज्याने आयुष्यात कधी साधना केली नसते त्याला त्याची भीती वाटते आणि त्याचा प्राण मग तोंडातनं किंवा डोळ्यातनं जातो। आणि आपण म्हणजे म्हणतो ना, तोंडातनं प्राण गेला, डोळ्यातनं प्राण गेला, तर ते मुक्तीचं द्वार। तर जे लोक साधक असतात, कुठल्या तरी साधनेमध्ये लीन असतात, तर तेव्हा त्यांचा प्राण ऍक्च्युअली कुठून गेला पाहिजे? क्राउन चक्रातनं, कारण हेच एनर्जीचं सेंटर आहे। आणि ज्याचा प्राण इथून जातो त्याच्या चेहऱ्यावर अगदी हलकस स्माइल आणि पूर्ण स्टेबिलिटी, तुम्ही त्या मृतदेहावर देखील प्रसन्न चित्तवृत्ती तुम्हाला दिसते। हे पण तुम्ही बघितलं, आपण म्हणतो अरे वाटतच नाही ही व्यक्ती गेलेली आहे, असं वाटते की शांत मुद्रेमध्ये झोपलेली आहे। हे आपण चर्चा का बरं? कारण त्या व्यक्तीचा प्राण खरोखर या सहस्त्रार चक्रातनं जातो आणि हे मुक्तीचं प्रवेशद्वार म्हणजे मुक्ती इथूनच मिळत असते। जसा प्राण इथून एंटर करतो तसा प्राणही इथून जर बाहेर गेला तर ते काही क्षण उघडणारं मुक्तीचं द्वार त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करत असतं। तर क्राउन चक्र, सहस्त्रार चक्र सर के मध्य में उपस्थित ये चक्र अवस्थित है। ये चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है। उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है। निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता की स्थिति, अंतर्ध्यान, यो दिव्य दर्शन इस चक्र की उच्चतम स्थिति है। संबंधित अंग ऊपरी दिमाग, दाई आंख, पिनियल ग्रंथि, रंग जामुनी, कार्य आध्यात्मिक प्रगति माथे के ऊपर के हिस्से को नियंत्रित करता है। आध्यात्मिक विकास या मुक्ति की कामना करने वाले व्यक्ति को इस चक्र को विकसित करना आवश्यक है। कहा जाता है यदि अंतिम समय में व्यक्ति के जीव की गति इस चक्र के द्वारा मुक्त हो जाता है तो भी माना गया कि मृत्यु से कुछ मिनट पहले मुक्ति का द्वार खुल जाता है। इसका लाभ चंद अभ्यासी या साधक को ही मिल पाता है, क्योंकि उस समय स्थूल शरीर में जीव छूटने पर झटका सा लगता है और व्यक्ति डर जाता है, अस्थिर हो जाता है, जिससे मुक्ति के द्वार बंद हो जाते हैं और साधारण व्यक्ति इस लाभ से वंचित हो जाता है। जबकि साधकों के लिए साधना के दौरान इन झटकों का अनुभव सामान्य बात है। अतः उनके अभय और स्थिर रहने के कारण
मुक्ति के लाभ प्राप्त कर सकते हैं। जर आपण दैनंदिन लेवलवर या 7 चक्रांची साधना आणि मेडिटेशन केलं तर आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण परिपूर्णता आणू शकतो। आणि विशेष म्हणजे आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत या चक्रांमुळेच त्यांच्या जीवनामध्ये ती अस्थिरता हे समजून घ्या। आणि व्यक्तीला दोष देण्यापेक्षा त्या व्यक्तीला तसं पाणी चार्ज करून द्या की याची मणिपूर चक्राची ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली आहे, याच्या थ्रोट चक्राची ऊर्जा ऍक्टिव्हेट झाली। जर एखादा व्यक्ती खूप घरी बडबड करतो म्हणजे काय, त्याचं चक्र विकृत अवस्थेत डेव्हलप झालेलं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या थ्रोट चक्राला हील करून पाणी चार्ज करून द्यायचं आहे की हा व्यक्ती जेव्हाही बोलतो प्रसन्न मुद्रेने आणि सकारात्मक शब्दांचं उच्चारण करतो। आपके हात में है सामने वाले का व्यवहार। पण आता इतक्या वर्षाचा स्वभाव 10% ऊर्जांनी बदलायला भरपूर वेळ लागेल। प्रयत्न 3 महिने कंटिन्यू करायचे। रेकी मास्टर लेवल झाल्यावर 3 महिन्याची प्रॅक्टिस सजेस्ट केली जाते। क्लिअर? सो उद्या आपला क्लास किती वाजता आहे मग? दुपारी 2 ते 5, 2 ते 5 या वेळात क्लास आहे। ओके, सो जे काही प्रश्न असतील उद्याचा माझा प्रॉमिस तुमचा शेवटचा हँडरेज असेपर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जाणार आहेत। तर उद्या आपण भरपूर टॉपिक पण क्लिअर करायचे आहेत, वेळेवर उपस्थित राहा। ओके, उद्या तुम्हाला सगळे नोट्स पीडीएफ वगैरे सगळं मिळेल। चला, थँक्यू व्हेरी मच। मला ऐकून घेतलं म्हणून आपले कोटी कोटी आभार। दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना। थँक्यू व्हेरी मच। धन्यवाद।